जाधव सर, खरं तर तुमचा स्वभाव इतका राखी, इतका प्रेमळ आणि त्याचबरोबर अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही परिचित आहात. आम्ही त्याचा अनुभव घेतलाय. जबाबदारी मला एक अजून गोष्ट जाणवली, मला कदाचित चुकत नसेल तर जाधव साहेबांचे वडील सुद्धा मोठे पोलीस अधिकारी होते आणि त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल करून जाधव साहेब पुढे पुढे चाललेले आहेत. तुमच्या पुढील कार्यकर्ते परिवाराची इच्छा होती. खूप खूप तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा मला. त्याचबरोबर यानंतर मी डीसीपी साहेबांचं स्वागत करण्याची विनंती. मी एसीपी साहेबांना विनंती करेन की त्यांनी शिंदे साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. संपूर्ण कुटुंबाला मी आमंत्रित करतो. शिंदे कुटुंबीय श्रावणात आहे, बरोबर? श्रावणात शिंदे साहेबांच्या ही गोष्ट मी हेमाडे साहेब, शिंदे साहेब आणि जाधव साहेब तिघांना विनंती करेन की अशा कर्तव्यदक्ष एक शूरवीर असा सैनिक भारत मातेचा आणि पोलीस दलातला जो ज्याची ओळख आहे, सन्माननीय शिंदे साहेब, जयदीप शिंदे यांना आपण शिंदे साहेब ऋणानुबंध हा निरोप काही 22 वर्ष भारतीय सैन्य दलात आणि 15 वर्ष महाराष्ट्र पोलीस दलात शिंदे साहेबांचा जोरदार टाळ्या. तुमच्या टाळ्या म्हणजे त्याला सॅल्यूट असेल, जरा जोरदार टाळ्या. यानंतर मी पुन्हा एकदा तीनही मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी चौगुले साहेबांचं सहकुटुंब सहपरिवार त्या सगळ्यांनी प्लीज स्टेजवर या. सन्माननीय चौगुले साहेबांचं आपण इथे अभिनंदन करणार आहोत. एकही मेडिकल ची सुट्टी किंवा कोणत्याही कारणास्तव सुट्टी न घेता सुट्टी विरहित 35 वर्ष पोलीस दलात त्यांनी काम केलं. आत्ताच आपण त्यांच्याबद्दल पण ऐकलं की नेहमी ते डिटेक्शन मध्ये कुठल्याही गोष्टी मदत करायचे. अशा रमेश चौगुले यांचं आपण अभिनंदन करतोय. 36 वर्षांच्या पोलीस अधिकारी म्हणजे एसीपी साहेब हिमाडे साहेब, त्याचबरोबर डीसीपी शिंदे साहेब आणि जॉईंट सीपी संजय जाधव साहेबांना विनंती करेन की टिळकनगर पोलीस स्टेशन मधलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर 2 दिवसानंतर नियुक्त होणारे सन्माननीय कदम साहेब, विजय कुमार कदम आणि त्यांच्या सहकुटुंबाचं आपण अभिनंदन करणार आहोत. विजय कुमार कदम साहेब आज पोलीस दलातून निवृत्त होत आहेत. त्यांचं देखील आपण इथे स्वागत आहे, अभिनंदन करतो. मातोश्री आमच्या आपण कदम साहेब, तुम्ही तुमच्या कारकिर्दीतले बरेचसे अनुभव सांगितले. महत्वाचं म्हणजे कदम साहेबांनी माईक वरनं आपल्या तीनही सिनियर समोर त्यांच्याकडनं घडलेल्या चुका सुद्धा मान्य केल्या. पण आता मात्र पुढच्या प्रवासात बाप्पा तुमच्या सोबत होते. जॉईंट सीपी संजय जाधव साहेब, त्याचबरोबर डीसीपी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर शिंदे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि चौगुले साहेब हे देखील आहेत. आपल्या एका सहकार्याला मला खात्री आहे की इथे असलेल्या प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मनातून हे वाटत असेल हा रिटायरमेंटचा निरोप समारंभ नाहीये, तर थोडी विश्रांतीसाठी घेतलेला स्वल्पवीर आंबेडकर साहेब आणि ज्या पोटतिडकीने या सगळ्यांनी काम केलं पोलीस दलात, त्यामुळे आज आपल्या पोलीस दलाचं नाव खूप आहे. याचा आदर्श घेऊन आपण पुढे जाणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. आणि झेंडे साहेब, आज
एक गोष्ट सांगताना थोडस आज इथे एक आरोपी आहे, गुन्हा नाही घडलाय पण तो आरोपी आहे, त्याला जन्मठेप लागून काही वर्ष झाली. ती जन्मठेप आजही तो भोगतोय, पण आनंदाने. कारण आज इथे अशा एका कर्तव्यदक्षी, जन्मठेप हा शब्द का वापरला आता म्हणतोय, खूप छान काम करणारं म्हणून एक व्यक्तिमत्व आहे, पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा गुंड साहेबांची जन्मठेप नव्हे, गुंड साहेबांचा लग्नाचा वाढदिवस आहे. आणि त्यांच्या परिवाराचे दोन चिमुकली पाखरे इकडे, त्यांना इकडे बोलतो प्लीज आपण स्टेजवर या. त्यांनी सांगितलं नव्हतं, पण आम्ही मात्र आता तुमच्या बरोबर काम करतो म्हणून सगळ्या खबरा आम्हाला लागतात. आणि छोटस तोंड गोड करण्याकरता पोलीस दलाच्या वतीनं, परिमंडळ टीमच्या वतीनं गुंड कुटुंबियांकरता एक केक आणलाय. मी सन्माननीय पोलीस निरीक्षक गुंडसेना विनंती करतो. वाढदिवस आहे, पण शेवटी किती झालं तरी आमच्या मीनाताईंना पण माहिती आहे, मी बऱ्याच मुलींना माहिती. मी जाधव साहेबांना विनंती करेन, म्हणजे जाधव साहेबांना विनंती करेन की या उभयतांचं, या कुटुंबाचं अभिनंदन. पण मी असा सोडणार नाहीये, कारण का मी शेवटी झालं की तिथे हाडाचा कलाकार आहे, होममिनिस्टरचा कार्यक्रम होतो. आज 15 वर्षांपूर्वी गुंडसाहेबांनी अशाच एका दिवशी आमच्या गुंड साहेबांचं खूप छान खड्यात नाव घेतलं होतं. आज एक खडा होता, असं सोडायचं का? मी आता आमचे जॉईंट सेक्रेटरी जाधव साहेब, सकाळीच झेंडे साहेब, हेमाडे साहेबांना पण विनंती केली. पोलीस स्टेशन मधून सिनियर कदम साहेब, नंतर आमचे PSI चौधरी साहेब आणि आमचे पोलीस आमदार शिंदे, तो रिटायर्ड होत आहे. कदम साहेबांचा म्हणजे लिहितानाच आपण दिले 39 वर्षांचा प्रदीर्घ सेवा काळ, म्हणजे या खात्यामध्ये 39 वय असणारे फार कमी लोक आहेत, तेवढं त्यांची सर्व्हिस झालेली आहे. अशा अनुभवी व्यक्तीचे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. पोलीस स्टेशनला मी मनपाड्यावरून हजर झालो तेव्हा कदम साहेब सिनियर होते. साहेबांचं सगळ्यात जास्त लक्ष किंवा वरिष्ठांचं लक्ष असणारा परिसर म्हणजे कचोरी. कचोरी परिसरामध्ये काय होऊ नये त्याच्यासाठी तिथे असणारे कॉन्टॅक्ट असतील, तिथं असणारा बंदोबस्त असेल किंवा इकडं सगळं ठेवूनही काही घटना सध्या त्यांच्याविषयी अतिशय सतर्कपणे त्यांनी काम केलं आणि 2 वर्षाचा पूर्ण काळ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घडवलं. त्याच्याबद्दल सगळ्यांनी आपण सेवानिवृत्त होत असताना त्यांनी सांगितलं होतं की मी पोलीस शिपाई म्हणून भरती झालो आणि पोलीस शिपाई म्हणून भरती झाल्यानंतर मी हक्कभार ASI म्हणून रिटायर झालो असतो आणि आपल्याला तो एक सिनियर कॅरेक्टर भेट आहे. हा मला अभिमान स्वतःच्या बद्दल, स्वतःच्या नोकरीबद्दल, कारण मोबाईल माणसाचा संपर्क येत नाही, आपल्याला समजत नाही की तो व्यक्ती कसा आहे, कोण आहे, त्याचे विचार काय आहे. तर परदेशी एकनिष्ठ प्रामाणिक असलेलं व्यक्तिमत्व, त्या कामाशी प्रामाणिक असणार. पण कधी कधी साहेबांचं एकच हे असायचं की त्यांना म्हणजे ते जे आपण करतो ते सांगण्यामध्ये कधी कधी निर्भर व्हायचे. त्याच्यामुळे साहेब थोडेसे कन्फ्यूज राहायचे की बाजूनंतर आम्ही सावरून घ्यायला लागलो, म्हणजे आम्ही सगळे अधिकारी. त्याच्यातच आपला कार्यकाल सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे राबवला. आपण सर रिटायर होत आहे, त्याच्यामध्ये CP सर येत आहेत, सर येत आहेत, इतर मान्यवर आहेत.
साहेबांविषयी काय बोला. चौधरी साहेब म्हणजे 58 वय झालं असं वाटत नाही. म्हणजे अजून त्यांना 10 वर्ष शिक्षण दिलं तरी ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे अजूनही टू व्हीलरवर अख्ख्या काही कंट्रोलमध्ये कुठेही इकडे तिकडे जाणार फिरणार आणि अतिशय म्हणजे कुठल्याही कामाला नाही म्हणणार नाही. थोडंसं कागदपत्री पण त्याच्यामध्ये असतो तेवढ्या पुरतं बरोबर असं अतिशय चांगलं काम करून असेल क्राईमला असेल बराचसा मानगा जनसंपर्क आणि कुठलेही माणसानं करण्याची काम करण्याची बुद्धी होती. सेवानिवृत्तीवरून कामं सादर झाले त्यानंतर मी म्हटलं का तुम्ही 5 वर्ष एक्सटेन्शन घ्या, तशी काही योजना असेल तर ते घेतो असे म्हटले. परंतु जे आपलं नियत वयोमान आहे आणि त्याच्यानुसार निवृत्त व्हायला पाहिजे त्यानुसार आता निवृत्त होत आहे. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचं आयुष्य विषय आरोग्यमय आणि अशी प्रार्थना मी करतो. त्याच्यानंतर आमचे शिपाई शिंदे हे सुद्धा निवृत्त होत आहेत. निवृत्त होत असताना जो काही सेवा काम त्यांनी केलेलं अतिशय मी पण अशी व्यक्ती म्हणजे कोणाशी मी ते ओरडलेले होते मांडलेले होते आपल्या कामाशी काम अशा पद्धतीने त्यांना काम केलं आहे. निवृत्त होत असताना त्यांना सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी आता बऱ्याच नागरिक असतील अधिकारी असतील कामगार असतील यांना करायचे आहे. अधिक वेळ न घेता यांचे सतीश नायकोडी मित्र यांनी सांगितल्याप्रमाणे की साहेब माझ्यापेक्षा वाढे तुमच्यापेक्षा कोणी भाडे असू शकत नाही. आणि मला तर वाटतं की इकडं आमच्या डोंबिवलीचे ब्रँड अँबॅसिडर सूत्रसंचालना बाबतीत पुन्हा म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण त्यांचं कुठल्याही परिस्थितीला ना कधीच नसतं. कुठलाही कार्यक्रम आहे सहज मी हजर आहे आणि तेवढ्याच बहुमूल्य शैलीमध्ये आणि अतिशय एकदम चांगलं वक्तृत्व स्थापन त्यांचं या ठिकाणी म्हणजे मालिकेमधला भूमिकेमधला पोलीस परंतु असे एवढे मित्र असणारा पोलीस असणारा अभिनेता प्रथम निवडलेला आहे. अतिशय चांगलं. धन्यवाद तुमचे सत्कारमूर्ती आणि काय होणाऱ्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. दीर्घायुष्य लाभो निवडित आयुष्य त्याचा अतिशय चांगला जाऊ अशी शिक्षेने प्रार्थना करतो. माझा मुलगा 13वी असताना पोलीसमध्ये भरती झाला आणि त्यावेळेला आमचं म्हणजे खूप गरीब परिस्थिती आणि त्यानं खूप दिवस काढले. एवढा दिवस त्यानं काढायची लगेच का नाही त्याचा मला आता खूप अभिमान वाटतो. 58व्या वर्षात आता रिटायर होत आहे. एवढे दिवस पण भगवंतानं सांभाळलं रक्षण केलं हे मी भगवंताचं खूप खूप मी ऋणी आहे. मला भगवंताशिवाय दुसरा कोणाचा आशीर्वाद नसतो आणि नाही की तो सांभाळतो. भगवंत आहे तो सांभाळणार आहे तोच पाठीशी आहे आणि इथून पुढं जी तोच रक्षण करणार आहे. एवढंच मी भगवंताच्या चरणी आणि इथून पुढचा त्यांचा प्रवास सुखाचा समाधानाचा आनंदाचा व्हावा एवढी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं एवढं व्हावं एवढी मागणी. जय श्रीराम. म्हणजे